बेळंकी ग्रामीण रुग्णालयात लवकरच डायलिसिस सुविधा शासकीय निवासस्थानीही उभारणार. आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची घोषणा. नूतन ग्रामीण रुग्णालय इमारतीचे लोकार्पण. जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे. तालुक्यातील बेळंकी येथील ग्रामीण रुग्णालयात लवकरच डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थानेही उभारण्यात येतील अशी घोषणा राज्याचे आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केली. त्या बेळंकी येथील नूतन ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होत्या. यावेळी त्यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातील आवश्यक त्या ठिकाणी सिटी स्कॅनचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेत्या जयश्री पाटील, सौ सुमनताई खाडे, युवा नेते सुशांतभाऊ खाडे, सौ स्वातीताई खाडे, तहसीलदार अपर्णा मोरे, जिल्हा परिषद जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा परिषद सदस्य आशिष जाधव, नगरसेवक निरंजन आवटी, नगरसेवक संदीप आवटी, नगरसेवक गणेश माळी, बाबासाहेब आळतेकर, योगेंद्र थोरात यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी बेळंकी गावाच्या विकासासाठी आतापर्यंत 53 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. यापुढेही बेळंकीचा विकास कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. विकास कामांमध्ये राजकारणाला स्थान नसावे, मात्र काही जण आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम करत आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. सुमारे 15 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या सुसज्ज इमारतीत आधुनिक उपचार व्यवस्था, आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि रुग्णांसाठी मूलभूत सोयी उपलब्ध करण्यात आल्या असून या रुग्णालयामुळे ग्रामीण आरोग्य सेवेला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे. बेळंकी येथे 30 खाटांचं उपजिल्हा रुग्णालयाचे सुसज्ज अशी इमारतीचं उद्घाटन आज झालं. इतकी सुंदर इमारत या ठिकाणी बनलेली आहे आणि सर्वच नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा, सर्वच चिकित्सा या ठिकाणी ट्रीटमेंट सगळ्याच आजारांना दिली जाणार आहे. ह्या ठिकाणी यांच्या स्टाफ क्वार्टर्सची मागणी आहे, त्याचा सुद्धा पाठपुरावा लवकरच करून स्टाफ क्वार्टर्सला लवकर परवानगी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आणि एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज राज्यामध्ये 170 तालुक्यांमध्ये डायलिसिस सेंटर्स चालू आहेत. त्याच पद्धतीने या बेळंकीमध्ये सुद्धा डायलिसिस सेंटरचं उभारणीसाठी तातडीचे आदेश देण्यात येतील आणि लवकरात लवकर उभं करून घेण्यात येईल. तर सिटी स्कॅनची पण मागणी आहे, ते सुद्धा ह्या जिल्ह्यामध्ये, ह्या मतदारसंघामध्ये जिथे सोयीचं होईल त्या ठिकाणी त्याला परवानगी देण्यात येईल.